धोरण करण्याआधी 3 गोष्टी कोणत्याही धोरणाचं म्हणजे जे चाललंय त्याचा अभ्यास करणं, त्याचा डेटा घेणं आणि त्या डेट्यामध्ये आपलं चुकलं काय बरोबर काय ह्याचा अंदाज करणं आणि चुकलं असेल तर ते रेमेडी कसं करायचं हे हे धोरण असतं. तुम्ही आढावाच घेत नाही आणि आमचं धोरण आहे असं धोरण नसतं ना. एक बिल्डर गरिबांना घर देतो ह्या बहाण्याखाली 20,000 कोटी कमवून जातो आणि महाराष्ट्र राज्य 10 लाख कोटीच्या कर्जात आहे आणि आपल्या जमिनी त्यांना देऊन आपण समाजाचं भलं करतोय का समाजाचं नुकसान करतोय. प्रत्येक पक्षामध्ये बिल्डर ठराविक ठरलेले आहेत आणि तेच ठरवतात काय होईल ते. आणि ही धोरणं ही राजकीय पुढारी ठरवत नाही, एक्सपर्ट्स ठरवत नाही, अधिकारी ठरवत नाही, बिल्डर ठरवतात. पण डेव्हलपरला रिझनेबल प्रॉफिटला कुणीही ऑब्जेक्ट करत नाही, पण रिझनेबल प्रॉफिट हा प्रकार राहिलाच नाही. म्हणजे लुटण्यासाठीच आपण आहोत. हे शहर लुटण्यासाठी आहे. पूर्वी महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं जे सर्व कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना कर्ज देत होतं. ओघाच्या काळात बिल्डर आल्याने ते बंद झालं. आम्हाला तुमच्याकडून कोणत्याच कायद्याची आवश्यकता नाही आहे. त्या परिस्थितीत आम्ही आजही करू शकतो. तुम्ही फायदा द्यावा अशी सूचना आम्ही केली, तुम्ही ते मान्य केलं, पण अजून फायदे दिलेच नाहीत. आणि आत्ता ते जर फायदे हवे असतील तर या मार्गाने गेलात तरच फायदे होतील असं सांगितलेलं आहे. बीडीडी चाळीत सुद्धा त्यांनी शेवटी आता जितके मुख्यमंत्री तितका बांधकाम खर्च वाढतो बरं का. त्यामुळे की इथे सरकारच जर बांधकामाचा खर्च 5,500 किंवा 6,000 मंजूर करते याचा अर्थ आम्ही इतकं वर्ष दिलेलं शिक्षण चुकीचं किंवा आमच्यातच काहीतरी खोट आहे. लागत नाही हो इतके पैसे. मी म्हणतो की ह्या लोकांचं पुनर्वसन कोणाचं होत आहे, यांचं होत आहे ना. यांचं पुनर्वसनच होणार नसेल तर मग तुम्ही योजना कोणाकरता राबवताय. मॉडेल चुकीचे पुनर्वसन. एक्झॅक्टली. ह्याचं केंद्रबिंदू ज्याच्या करता जो लाभार्थी आहे त्याचा विचारच तुम्ही केलेला नाही. यातून फायदा कोणाला किती मिळतोय हा विचार तुम्ही करताय. म्हणजे रहिवाशांच्या अर्थातच. थँक्यू. आजचा विषय अर्थातच पुनर्विकास आहे. तर पुनर्विकास हा विषय सर्वसाधारणपणे जनरलाइज केला जातो की पुनर्विकास म्हणजे बिल्डिंग पाडायची आणि नवीन. असं नाही आहे. ह्याच्यात अनेक भाग आहेत आणि प्रत्येक भागाचे नियम वेगळे, प्रत्येक भागाची व्हायोलेशन्स वेगळी, प्रत्येक भागातून वेगळा FSI मिळतो, प्रत्येक भागातून फायदे तोटे वेगळे असतात आणि प्रत्येक भागातून शहराचं फायदा नुकसान देखील वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यामुळे किती प्रकारचे पुनर्विकास आहेत हे थोडंसं आपण समजून घेऊया. आणि त्या विविध पुनर्विकासांपैकी केवळ आणि केवळ ह्या पुनर्विकासांपैकी केवळ महत्वाचे 5-6 विषय आज चर्चेला घेऊ शकतो. मी त्यातल्या प्रत्येक विषयावर बोलू शकतो, पण ते 24-25 विषय पुनर्विकासाचे असतात. त्यातले काही तितकेसे मोठे नाहीत, पण ते असले पाहिजे. त्यामुळे मी महत्वाचे विषय घेतो. 70 लाख लोकांच्या आसपास झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास स्कोप इतकाच आहे की 97 साली हा कायदा झाला. 5 वर्षामध्ये मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा विषय होता. आज त्याला 28 वर्ष झाली आणि 28 वर्षात सरकारी आकड्यांप्रमाणे 2 लाखाच्या आसपास कुटुंबांना घरं मिळालेली आहे. ही जी 15 लाख मिळायला पाहिजे होती ती 2 लाख. जर 28 वर्षात 2 लाख मिळाली तर 15 लाखाकरता 200 वर्ष किमान मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी लागतील. हा एक. आता ह्या 2 लाखामधले देखील 70,000 घरं ही मुळी झोपडपट्ट्यां
पुनर्वसन झालंच नाही. उदाहरणार्थ त्या कायद्यामध्ये एक कायदा असा आला की माझी मोकळी जमीन आहे, त्याच्यावर एकही झोपडी नाही, पण मी सरकारला म्हणेन की या जागेवर मी तुम्हाला झोपडपट्टी वासियांना घरं बांधून देतो आणि मी इतकी जर बांधून दिली तर इतकी मला विकायला मिळाली पाहिजे, तुम्ही ती कोणालाही द्या. ती जमीन जी मुंबईमध्ये कोणी वापरत नाही किंवा तिथे बिल्डिंग बांधून कोणी राहायला जाणार नाही, अशा सर्व जमिनी त्याच्या खाली आल्या. ह्यातून 50,000 घरं आली. म्हणजे या 2 लाखापैकी ही 50,000 आहे. त्यानंतर रेल्वे शिफ्ट झाली, त्यांचे 27,000 घरं ही त्या ठिकाणी झाली नाहीत, ती इतर ठिकाणी दिली गेली, ती घेतली. म्हणजे मूळ जर आज जिथे झोपडी आहे तिथेच त्याचं पुनर्वसन झालेलं असेल तर 1,00,000 किंवा 1,10,000च्या आसपास खोल्या आहेत आणि त्यातून 50% अधिक मूळ झोपडपट्टीवासी आज त्या ठिकाणी नाही. याचा अर्थ काय झाला की एकंदरीत 28 वर्षामध्ये लाखभर घरं बांधून पैकी 50,000 कुटुंबांना आपण मुंबई बाहेर हकलले. ही झोपडपट्टी पुनर्विकासाची उपलब्धी. हा एक विषय. आता दुसरा, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती. 19,800 इमारतींमध्ये 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख लोक मुंबई बेटातली ह्या घरांमध्ये राहत होते. यांच्याकरता 91च्या कायद्यामध्ये FSI वाढवून दिला अनलिमिटेड. कोणत्याही पुनर्विकासामध्ये अनलिमिटेड FSI देत नाही, पण याच्यामध्ये अनलिमिटेड FSI दिला. म्हणजे 1.33च्या ठिकाणी 28 पर्यंत FSI दिलेला आहे. तो कसा, या तपशिलात आपण चर्चेच्या वेळेला जाऊ, आता फक्त इश्यूज फ्लॅग करतोय. तर यांच्यापैकी साधारणपणे 4,000 इमारती चालेल, साधारणपणे 4,000 इमारती तोडल्या गेल्या. पैकी 1,200 इमारती ह्या म्हाडानेच तोडून त्यांचा पुनर्विकास केला. सुदैवानं तेवढ्याच म्हाडाच्या ज्या इमारती आहेत त्याच्यात काही पुनर्विकास झालेला आहे. तो म्हाडाच्या बांधकामाची प्रत अतिशय खराब असूनही तिथे मूळ रहिवाशांपैकी काही लोक आहेत. आणि बिल्डरांकडे जे गेले 2,800 का 3,000च्या आसपास NOC दिली गेली, पैकी बिल्डरांनी 1100च इमारती बांधल्या आणि 10 ते 15 वर्ष लोकांना भाड्याशिवाय रस्त्यावर आणलेलं आहे. एकंदरीत 91 पासून आजपर्यंत म्हणजे 25 आणि 10 साधारणपणे 35 वर्षामध्ये 19,800 पैकी आपण केवळ 3,000 इमारतींच्या बाबतीत योग्य अयोग्य असेल पण काहीतरी सोल्युशन काढू शकलो. या हिशेबानं जर जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास जर पूर्णपणे घडवून आणायचा असेल तर 3,000 30 वर्ष म्हणजे 19,000 200 वर्ष याच्यामध्ये जाईल. हा दुसरा पुनर्विकासाचा कार्यक्रम. म्हणजे आणि प्रत्येक जण आपण किती ह्याच्यात फार काही काही करतोय असं प्रत्येक आलेलं सरकार सांगत असतं, पण वस्तुस्थिती ही अशी आहे. आता तिसरी, म्हाडाच्या कॉलनीज. 58 मोठ्या कॉलनीज म्हाडाच्या. प्रत्येक कॉलनीमध्ये 100, 125, 150 कुटुंब, 10 लाख लोक म्हाडाच्या कॉलनीमध्ये राहतात. एक 1.2 FSI म्हाडाच्या कॉलनीत सरसकट होता. त्या 1.2च्या ठिकाणी आज साधारणपणे म्हाडाच्या कॉलनीमध्ये FSI हा 6 ते 8 म्हणजे 8 पट इतका FSI देऊन देखील
म्हाडाच्या कॉलनीमधल्या लोकांच्या पुनर्विकासाचं आजपर्यंत 33-5 हा DC रूल त्यांच्याकरता केला आणि पुनर्वसन तर झालेलंच नाही. ह्या वेगानं जर पुनर्वसन झालं तर त्याला पुन्हा 150 वर्ष म्हाडाच्या कॉलनीच्या लोकांना पुनर्वसनाकरता लागणार. म्हणजे ही सर्व धोरणं कशी चुकीची आहेत हे सांगण्याकरता मी सुरुवातीला केवळ व्याप्ती आणि धोरण काय इतकंच मी फ्लॅग करतोय. नंतर तुम्ही जसजसे ह्यातल्या एकेका याच्यावर प्रश्न विचाराल तसतसे ते विषय घेऊ. त्यानंतर चौथा भाग की तुम्ही आम्ही जे राहतो त्या कोऑपरेटिव्ह सोसायट्या, 25,800 कोऑपरेटिव्ह सोसायट्या मुंबईमध्ये आहेत. आपण सर्व मध्यमवर्गीय त्या कोऑपरेटिव्ह सोसायट्यात राहतो. 20-25 वर्ष झाली की त्याचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. त्या पुनर्विकासाचे कायदे झालेले आहेत, DCR मिळालेले आहे. त्या पुनर्विकासातून लोकांना बेघर करण्याचं रीतसर कारस्थान चाललेलं आहे आणि आजच्या स्टेजला या 25,000 जवळपास 15,000 इमारतींना पुनर्विकासाची आवश्यकता आहे. आपण 1,500 पेक्षा जास्त करू शकलो नाही 20-25,000 आणि त्याच्यातून अनेक प्रोजेक्ट्स हे अडकलेले आहेत, थांबलेले आहेत. हा झाला चौथा भाग. त्यानंतर आपण येऊया की सरकारच्या ज्या जमिनी आहेत, कलेक्टरच्या जमिनीवर लोकांना गृहनिर्माण सोसायट्या करण्यासाठी त्या जमिनी सरकारनं दिलेल्या आहेत. अशा 5,000 सोसायट्या आहेत सर्वत्र पूर्ण मुंबईमध्ये आणि या 5,000 सोसायट्यांपैकी जवळपास आत्ता पुनर्विकासाला माझ्या अंदाजाने 21 सोसायट्यांच्या पुनर्विकासाचं काम चालू आहे. त्या जमिनी त्यांना क्लास 2 मधून क्लास 1 करण्यासाठी गव्हर्नमेंटनी निकाल घेतलेला आहे. आधी निकाल असा होता की त्यांनी 25% भरावेत. मग आक्रोश झाला, ते कमी करून 15% झाले. 15% हे मुंबईच्या लोकांना रेडी रेकनरच्या 15% द्यायचे असं ठरलं. नागपूरला मात्र 5% ठरलं. मग ते त्याच्यात हे झालं की नागपूरला 5% का आणि मुंबईला 15% का. मग शेवटी मुंबईचं कमी करून 10% आलं. मग आम्ही खूप त्याच्याकरता जाऊन भांडलो की निदान स्वयंविकासाला तरी थोडेसे कमी करावे. मग ते 5% केले. 5% कॅबिनेटचा निर्णय असूनही, म्हणजे नोकरशाही बघा कशी, 5% स्वयंविकासाला दिले, पण करत असताना यातून 25% जागा सरकारला द्यावी असं एक अट त्याच्यात टाकून ती सबमिट झाली. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनाही कधीची कल्पना नव्हती, संबंधित मंत्र्यांनाही कल्पना नव्हती, कोणालाच कल्पना नव्हती. एका अधिकाऱ्यांनी ते GR घाईत काढला. नाही असं होणारच नाही हो, 5% आपण दिले. म्हटलं वाचा तर खरं GR. वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं. तर ते आत्ता काहीतरी पुन्हा निर्णय झालेला आहे आणि ह्या निवडणुकीत तो मुद्दा ते वापरणार की आत्ता त्या 5% मधले जे 25% देण्याचा जो क्लॉज होता तो आम्ही काढलेला आहे वगैरे. म्हणजे प्रत्येक वेळेला ह्याचा अर्थ काय, अजूनपर्यंत ह्यापैकी एकही इमारत पुनर्विकसित झालेली नाही. आता हे झालं सरकारी जमिनीवर. आता येऊ महानगरपालिकेच्या जमिनीवर. महानगरपालिकेच्या जमिनीवर साधारणपणे 20-1 लाख लोक बसतात. ती वेगवेगळ्या कॅटेगरीतली लक्षात घेऊया. महानगरपालिकेनी खाजगी मालकांच्या जमिनी ॲक्वायर केल्या, त्याच्यात भाडेकरू होते. त्या ॲक्वायर्ड प्रॉपर्टीज महानगरपालिकेला त्यांना वेगळे नियम लागू होतात. त्या ॲक्वायर्ड प्रॉपर्टीजच्या पुनर्विकासामध्ये इतका भयानक गोंधळ आहे की मूळ रहिवाशांना 90% मूळ रहिवाशी हाकललेलेच आहेत. ते मुळी त्या ठिकाणीच नाहीत आणि नवीनच माणसं त्यांच्या ठिकाणी आलेली आहेत.
आणि ही उदाहरणासह नावासह सगळी देऊ शकतो. म्हणजे पत्रकारिता करण्याची आवश्यकता नाही, हे उघड आहे. तर हे ॲक्वायर्ड प्रॉपर्टीज. आता ॲक्वायर्ड प्रॉपर्टीज जाऊ द्या, त्यानंतर महानगरपालिकेनी स्वतःच्या जमिनीवर लोकांना गृहनिर्माण संस्था काढण्यासाठी वेगळी परमिशन दिली, अशा प्रॉपर्टीज आहेत. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे, त्याच्यावर निश्चित धोरण होत नाहीये. आजही उपनगरात अशा सोसायट्या महानगरपालिकेच्या जमिनीवर असणाऱ्यांच्या पुनर्विकासाचं काय होणार हे अजूनही धोरणात स्पष्ट नाही. त्यामुळे त्यांचं काय होईल याचं त्यांना अजिबात त्यांची कल्पना नाही. ही महानगरपालिकेची सेकंड. आता थर्ड महानगरपालिकेची हे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना क्वार्टर्स म्हणून दिलेल्या वसाहती या महानगरपालिकेने बिल्डरांना द्यायचं ठरवलं. गंमत पहा, म्हणजे उदाहरण याच्यात एक द्यावंसं वाटतं, म्हणजे तुम्हाला तो पर्स्पेक्टिव्ह लक्षात येईल. आत्ता जिथे एट्रिया मॉल आहे ना, तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे स्टाफ क्वार्टर्स होते. तर यांनी असं ठरवलं महानगरपालिकेने की ह्या स्टाफ क्वार्टरच्या ठिकाणी, आज आमचे एवढे स्टाफ क्वार्टर आहे, काहीतरी 250 लोकांना, त्या ठिकाणी आम्हाला 400 बांधून द्यायचे. FSI तर वाढवलेलंच आहे, म्हणजे 5 पट किंवा 10 पट. तर आमच्या स्टाफ क्वार्टरच्या अगेन्स्ट आम्हाला अधिक स्टाफ क्वार्टर पाहिजे, उरलेल्या जागेत तू काही कर. मग तू मॉल कर, तिथे थिएटर कर, तिथे आणखी बिल्डिंग बांध. आणि अशा महानगरपालिकेच्या मालकीची प्रॉपर्टी ही खाजगी विकासकांना महानगरपालिकेला जितकं रेव्हेन्यू मिळेल त्याच्या 8% रेव्हेन्यू मध्ये देऊन टाकलेली आहे. म्हणजे महानगरपालिकेला केवळ ह्या प्रॉपर्टीज जर महानगरपालिकेने धोरण वेगळं केलं असतं तर किमान 1,80,000 कोटी केवळ ह्या प्रॉपर्टीज मधून महानगरपालिकेला मिळाले असते. हे झालं. आता शेवटची कॅटेगरी की महानगरपालिकेने आपल्या जमिनीवर बिल्डिंगी बांधल्या आणि त्या भाड्यानं दिल्या, चांगल्या पक्क्या बिल्डिंगी बांधून. त्या टेनंट्स ऑफ BMC, म्हणजे त्या ॲक्वायर्ड प्रॉपर्टी त्या खाजगी मालकाचे टेनंट्स यांनी ॲक्वायर केले, म्हणजे दत्तक घेतले. हे टेनंट्स ऑफ BMC ह्याही प्रॉपर्टीज आता सरसकट बिल्डरांच्या ताब्यामध्ये देण्याचं चाललेलं आहे. त्यांचंही काही सूत्र नीट नाही. त्यानंतर LICच्या मालकीच्या प्रॉपर्टीज, 14 नॅशनलाइज बँकेच्या मालकीच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर केंद्र सरकारच्या म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या प्रॉपर्टीज कुलाब्यामध्ये आहेत, सांताक्रूजला आहेत. असं प्रत्येक कॅटेगरी बघितली तर 24 कॅटेगरीचे पुनर्विकास होऊ शकतात. मी हे फ्लॅग अशासाठी केले की हा विषय किती व्यापक आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून हा विषय. आणि ह्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये काय काय होतंय, काय चुकतंय, बदल कसे केले पाहिजेत आणि मार्ग काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आता आपली तयारी किती चर्चा करण्याची आहे त्याच्यावर मी ह्या विषयातले माझ्या अंडर मास्टर्स डिग्री आणि PhD केलेली विद्यार्थी आहेत, त्यामुळे माझ्याकडे जितकं तुम्हाला झेलण्याची कॅपॅसिटी आहे तितकं मी माहिती देऊ शकेन. पण हा कॅनव्हास इतका व्हास्ट आहे. पुनर्विकासाच्या अंडर ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत आणि तुम्ही कायमच्या, आता आपण म्हणजे काही काळ मी फ्री प्रेसचं संपादकत्व 2.5 वर्ष केलंच होतं जनार्दन ठाकूरांच्या अंडर काम करून. त्यामुळे आपण नेहमी अपेक्षा अशी करतो की एक्सक्लुझिव्ह स्टोरीज, तर ह्याच्यात तुम्हाला कायम पुढचे 4 वर्ष एक्सक्लुझिव्ह स्टोरीज प्रत्येकाला मिळतील इतके स्टोरीज उपलब्ध आहेत. केवळ जाऊन तिथल्या लोकांशी बोलावं,
थोडंसं बेसिक माहिती घ्यावी, DC रूल समजण्याचं थोडंफार प्रयत्न करावा आणि ती एक्सक्लुझिव्ह स्टोरी राहते आणि हे कोणीही लिहित नाही याच्याविषयी. म्हणजे हा खरा विषय मुंबईचा कोणीही अजिबात लिहित नाही. आणि आपण जे लिहितो ते 100%पैकी 2-4% देखील आपण ह्या विषयाला शिवत देखील नाही, अशी ही परिस्थिती आहे. हा निग्लेक्टेड विषय आहे आणि हा प्रत्येक व्यक्तीचा. म्हणजे मुंबईत आम्ही PhD करता एक तो कोर्समध्ये हे केलं की ॲडिक्वेट शेल्टर आणि इनॲडिक्वेट शेल्टरची व्याख्या करायची. तर ॲडिक्वेट शेल्टर म्हणजे ॲडिक्वेट स्पेस, ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर, ॲडिक्वेट कम्युनिकेशन, ॲडिक्वेट ॲक्सेस टू मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, असे आम्ही 4-5 हे केले आणि त्याच्यात मुंबईकरांना बसवण्याचा प्रयत्न केला. तर 98.9% मुंबईकर इनॲडिक्वेट शेल्टरमध्ये निघाले. तर हे जगामध्ये कुठेही इनॲडिक्वेट शेल्टरमध्ये असणाऱ्या इतके कमी टक्के असण्याची शक्यता नाही. आपण अशा शहरात आहोत आणि हे विषय आपण ह्या विषयांना जितका न्याय मिळाला पाहिजे किंवा लोकांसमोर ते आले पाहिजे. लोक भोगतायत पण वृत्तपत्रांचा किंवा मीडियाचा त्याच्याशी फारसं हे नाही. ह्याची अनेक कारणं आहेत. एक कारण असंही आहे की आपण ॲडव्हर्टिजमेंटवर जगतो आणि ॲडव्हर्टाईज की आता सरकारने गृहनिर्माण धोरण आणलं एवढं कायद्यामध्ये आणि आम्ही एवढ्या वर्ष 2007 मध्ये पहिल्यांदा गृहनिर्माण धोरण आलं होतं आणि आता त्याच्यामध्ये हे सगळे विषय सरकारला घेतात आलेले आहेत की काय नाही धोरण करण्याआधी 3 गोष्टी कोणत्याही धोरणाचं म्हणजे की आधी जे चाललंय त्याचा अभ्यास करणं, त्याचा डेटा घेणं आणि त्या डेट्यामध्ये आपलं चुकलं काय बरोबर काय ह्याचा अंदाज करणं आणि चुकलं असेल तर ते रेमेडी कसं करायचं हे धोरण असतं. तुम्ही आढावाच घेत नाही आणि आमचं धोरण आहे असं धोरण नसतं ना. धोरण कशावर असतं की आधी हे चाललेलं आहे ते बरोबर आहे, ते पुढे न्यावं, त्याच्यात फायदा करून घ्यावा किंवा ते तितकंसं चांगलं नाही, त्यातल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बदलाव्यात किंवा ते बरोबर नाही ते बदलावं. मला असं प्रत्येक याच्यात आता एकेका ह्याच्यामध्ये घेऊन तुम्हाला सांगतो. आता साधं झोपडपट्टीचं अगदी सिंपल साधं उदाहरण घेऊया. 1 फूट झोपडपट्टी वासियांना दिलं की 1 फूट विक्रीला मिळतं. म्हणजे मी ओव्हर सिम्प्लिफाय करतोय. म्हणजेच 300 फूट कार्पेट एरिया म्हणजे 400 फूट बिल्टअप एरिया झोपडपट्टी वासियांना दिले की त्याच्या अगेन्स्ट 400 फूट बिल्टअप एरिया बिल्डरला विक्रीला मिळतो. आता बिल्डर ते सुपर बिल्टअप म्हणून विकतो आणि यांना घरं देऊन क्रेश, शाळा, व्यायामशाळा, ऑफिस, हॉल ह्या सगळ्यावर देखील त्याला 1 फूट मिळतं हे बांधकामाचं. तर सर्वसाधारणपणे एका व्यक्तीच्या घरामागे बिल्डरला विक्रीला 550 स्क्वेअर फीट मिळतं. ते तो सुपर बिल्टअप म्हणून 600-750 विकतो. ते आपण त्याच्यात नको जाऊया, आपण तूर्त. तर ह्यांच्या घराच्या बांधकामाचा खर्च हा 3,000 रुपयानं 12 लाख रुपये. विक्रीच्या 600 फुटाच्या बांधकामाचा खर्च समजा 3,500 किंवा 4,000च्या दरम्यान 24 लाख रुपये. 24 अधिक 12 36 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ताडदेवच्या MP मिल कंपाऊंडमध्ये बिल्डरच्या सांगण्यानं म्हणजे बिल्डरच्या बॅलन्स शीट प्रमाणे 1,20,000 रुपये पर स्क्वेअर फीटने विक्री झाली. म्हणजे 600 फूट 1,20,000 स्क्वेअर फीटने विक्री झाली. ते 1,20,000 गुणिले 600 फूट म्हणजे किती झाले? 7 कोटी. तर 35 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमधून जर 7 कोटी निघत असतील
तर मी का त्या गरीबाला घर देऊ? मी त्याला 25 लाख देऊन हाकलेन ना बाबा, मला इतके पैसे मिळते, तर ते पैसे देखील मला 1 लाख रुपयानं विकता आले तर त्यामुळे मी त्याला ठेवणारच नाही. तर हे MP मिल कंपाऊंडचीच स्टोरी सांगूया. जमीन कोणाची? आपल्या सर्वांची, सरकारची. राहत किती लोक होती? 4,000 लोक राहत होती. म्हणजे रेकॉर्डवर दाखवले. आता पैकी 900 देखील लोक नाही आहेत तिथे, म्हणजे खाली केलेले, विकून गेले समजा. कारण जे टावर्स आले, टॉलेस्ट टावर्स, इम्पिरियल टावर्स आपण बघतो ना, ही झोपडपट्टीत, आणि तिथे 20 लाख फूट त्यांना 4,000ला 400 फूट गुणिले 4,000 म्हणजे 16 लाख का 17, त्याच्या अगेन्स्ट 20 लाख स्क्वेअर फीट त्याला विक्रीला मिळाली. त्यातून त्यांनी 25,000 कोटी कमवले आणि त्याच्याच बॅलन्स शीट प्रमाणे 2,500 कोटीपेक्षा जास्त त्याचा खर्च झाला नाही. आमच्या हिशोबाप्रमाणे 1,500 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला नाही. म्हणजे सरकारी जमिनीवर एक बिल्डर गरिबांना घर देतो ह्या बहाण्याखाली 20,000 कोटी कमवून जातो आणि महाराष्ट्र राज्य 10 लाख कोटीच्या कर्जात आहे आणि आपल्या जमिनी त्यांना देऊन आपण समाजाचं भलं करतोय का समाजाचं नुकसान करतोय? हे एकच उदाहरणातून असे जर 20 उदाहरणं महाराष्ट्रात आपण, मुंबईत आपण घेतले तर त्यातूनच माझ्या महाराष्ट्र राज्याचं अर्ध कर्ज मी वाईपआउट करू शकेन. मी सांगतो, केवळ पुनर्विकासाची धोरणं बदलून 5 वर्ष भ्रष्टाचार विरहित 4 IAS अधिकारी माझ्या ताब्यात जर दिले, मला पद नको पण सांगितल्याप्रमाणे वागले तर 0 डेट महाराष्ट्राला आपण आणू शकतो आणि लोकांना चांगली घरं देऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या ऐपतीप्रमाणे घर देणं पूर्णपणे शक्य आहे. पण असं धोरण यायला पाहिजे. असं धोरण येणार नाही, कारण प्रत्येक पक्षामध्ये बिल्डर ठराविक ठरलेले आहेत आणि तेच ठरवतात काय होईल ते. आणि ही धोरणं ही राजकीय पुढारी ठरवत नाही, एक्सपर्ट्स ठरवत नाही, अधिकारी ठरवत नाही, बिल्डर ठरवतात आणि मग डेस्क ऑफिसर पासून सगळे सयाजीराव सह्या करतात. हा विषय एवढा व्यापक आहे, कॅनव्हास मोठा आहे. महापालिका निवडणूक आहे, लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न, पण त्या पालिका निवडणुकीमध्ये सर्वसामान्य लोकांची एवढा इम्पॅक्ट होत नाही असं तुम्हाला काय वाटतं? नाही, कारण लोकांसमोर, लोकांना जो भोगतो ना, ज्याचं घर रिडेव्हलपमेंटमध्ये, त्याला ते वाटतं, पण कोणी लिहित नाही. मला रोजचे किमान 100-125 मेल्स येतात की आमची ही परिस्थिती आहे, आम्ही अमुक ठिकाणी गेलो, कोणी लिहित नाही, कोणी पत्रकार आमचा ऐकत नाही, कोणी हे करत नाही. काही ठिकाणी बोलू नये, पण काही ठिकाणी लिहिलेल्या स्टोरीज किल केल्या गेल्या. काय कर, मीडिया ठीक आहे, पण लोकांमध्ये त्याच्या संदर्भात जनजागृती का होत नाही लोकांमध्ये? कारण शेवटी लढणार कोणाशी? बिल्डरशी. त्याच्याकरता तुम्हाला पैसा पाहिजे. पैसा जर नसेल तर काय करणार? त्यामुळे आपण जे मिळालं ते घ्यायचं आणि विकून जायचं. दुसरा एक प्रश्न तुम्ही मगाशी म्हणाल FSI वर, 28 पर्यंत FSI कंझ्युम केला असं तुम्ही मगाशी म्हणाला. आपण आता फक्त दक्षिण मुंबईमध्ये गिरगाव पासून सेंट्रल सेला तुमचा जो एरिया जुना, हो त्यामुळे उत्तुंग इमारती उभ्या आहेत, 60 मध्ये 80 हो, मध्ये. हो. उदाहरण द्यायचं तर अवन अभिगना, करी रोड स्टेशनच्या बाहेर काहीच जागा नाही, हो. 80 मध्ये बिल्डिंग उभ्या हो. आहे. कसं काय इन्फ्रास्ट्रक्चर आणि कसं काय त्याला permission? नाहीच ना, तेच मी म्हणतोय ना. 1.33च्या वर 1.33ची एक मुंबई, त्याच्यावर आणखी 1.33, आणखी 1, अशा 16 थर लागलेत. आणि ह्यातून आलेल्या गाड्या, ह्यातून निघालेलं, ह्याच्याकरता आहे कुठे आपल्याला? रस्ते तर तुम्ही वाढवू शकत नाही, रस्ते इमारतींपर्यंत गेलेले आहेत, आणखी वाढ होणार नाही. वरून तुम्ही फ्लायओव्हर्स किती करणार? करून किती करणार? ह्या वर्षी 2025 साली मुंबईमध्ये 3 लाख व्हेकल्स ऍड झालेले आहेत आणि दर वर्षाला 3 लाख व्हेकल्स ऍड झाले तर काय आपली परिस्थिती होणार? हे दुर्दैव आहे. पण ह्याच्याकडे होलिस्टिकली आमचं काम आहे, हे होलिस्टिकली बघून याच्यावर सोल्युशन्स देणं. पण ऐकत नाहीत कोणी. म्हणजे
कोणालाही याच्याबद्दल ऐकाय करता वेळ नाही, इच्छा नाही. कारण जे सोल्युशन निघेल ते बिल्डरांच्या हिताचं नाही आणि बिल्डर राज्य करतात असं एकंदरीत परिस्थिती आहे. त्यांचा प्रश्न असा होता की आपल्याला बेसिक एफएसआय कमी आहे आपल्याकडे, तरी हा असा एवढा 22-28 पर्यंत एफएसआय का जातो? नाही, तो डीसीआरच असा दिलेला आहे. आता मी मगाशी यांना सांगत होतो की जुन्या मुंबईत चाळी आहेत. त्या चाळी कधी आल्या? 1920-1930 साली. तेव्हा एफएसआय हा कॉन्सेप्ट नव्हता. सिंगल रूमच्या खोल्या बांधायच्या, त्या जमिनीवर थोडी जागा चारी बाजूंना सोडायची आणि त्या चाळी 3 मजले किंवा 2 मजले किंवा 3 मजल्याच्या चाळीवर कौलारू घर. म्हणजे साधारणपणे 2 एफएसआयचा वापर त्यावेळेला होता. म्हणजे हा 1.33 आपण रॅशनलाइज केला तो 76च्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये. त्याच्या आधी तो 10x10ची खोली किंवा 8x10ची खोली. आता यांना मिनिमम तुम्ही 450 देणार नवीन घरामध्ये, म्हणजे आहेत त्यांना अकॉमोडेट करण्यासाठी 2 एफएसआय मल्टिप्लाइड बाय 5 यांना अकॉमोडेट करण्यासाठी. म्हणजे 10 एफएसआय तर त्यांच्याकरता होतो आणि त्याच्या अगेन्स्ट बिल्डरला आणखी 10 एफएसआय म्हणजे 20 एफएसआय तर बेस आला. मग तो काय करतो? खोल्यांची संख्या वाढवतो, भाडेकरू अधिक दाखवतो. एक उत्तम उदाहरण आहे ब्रिज कँडीला. डागा नावाच्या कुटुंबाचा बंगला होता. त्या बंगल्यात त्यांना एक गुरु भेटला, आर्किटेक्ट, आणि त्याने डागांना सांगितलं की हा बंगला म्हणून तुम्ही डेव्हलप केल्यापेक्षा हे 33-7 मध्ये सेस्ट बिल्डिंग म्हणून डेव्हलप करा, तुम्ही रिपेअर सेस भरत आहात, आपण 20 भाडेकरू दाखवू. चालेल म्हणाले, आम्हीच मालक आहोत, आम्ही 20 भाडेकरू दाखवतो. 20 भाडेकरू दाखवून 9 मजल्याची इमारत त्या ठिकाणी डागांच्या बंगल्याच्या ठिकाणी उभी राहिली. त्यांना अरे परवानगी आली, म्हणाले नाही आणखी वाढवा. मग 40 दाखवले आणि 22 मजल्याची इमारत करून घेतली. मग 40च्या ठिकाणी 65 दाखवले आणि 35 मजल्याची इमारत करून घेतली. लोक एकही टेनंट नाही आणि आर्किटेक्टनी स्वतःची आई आणि स्वतःच्या बहिणीला एका टॉयलेटचे 3 भाग करून त्या 3 भागाची टेनन्सी, एका टॉयलेटच्या 3 भागाची टेनन्सी 3 जणांना दिली आणि त्यांना प्रत्येकी 8x3 12 फूट दिले. त्याच्या अगेन्स्ट त्यांचे 450 अशा 3 जणांना मिळून 1200 स्क्वेअर फीटचा फ्लॅट त्यांनी फुकटचा घेतला. आर्किटेक्ट आहे त्याचं, म्हणजे हे सगळं साईन करणार. आणि आजही तुम्ही कधी जाताना बघा, सूरज अपार्टमेंट नावाची अपार्टमेंट आहे डागाच्या बंगल्याच्या ठिकाणी. पूर्वी जे अमेरिकन एम्बसी कॉन्सुलेट होतं त्याच्या बरोबर समोर अशी पेन्सिली सारखी बिल्डिंग आहे. ह्याच्या विरुद्ध लोक गेली कोर्टात आणि कोर्टाने पूर्ण जजमेंट 200 पानं, कसं चुकीचं झालंय हे सगळं, म्हणजे अशा लोकांना फासावर लटकवले पाहिजे इथपर्यंत सांगितलं. शेवटी हवेवर सिन्स थर्ड पार्टी इंटरेस्ट हॅव बीन क्रिएटेड अँड द पीपल हू हॅव परचेज द फ्लॅट्स they are not at fault, they did not know all these things, so we have nothing to say. आता सांगा, आता हे म्हणजे हे या केसमध्ये सही करणारे जज हायकोर्टाचे, त्यांना सुप्रीम कोर्टात एलिव्हेट केलं गेलं आणि ह्या जजमेंट वर सही करण्याच्या अगेन्स्ट ते एलिव्हेशन आउट ऑफ टर्न झालं असं लोक म्हणतात. आणि सुप्रीम कोर्टात शपथ घेतल्यानंतर या जजमेंटवर बॅकडेटेड सही झाली. आता बोला. आणि मग ते सुप्रीम कोर्टानं एग्री केलं. असं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुम्ही स्लम मध्ये सांगा, तुम्ही
रिडेव्हलपमेंटचा प्रकार सांगा, मी त्या प्रकारामध्ये कसे काय भानगडी होतात ते मी सांगतो. त्यामुळे ओपन ट्रान्सपरंट अशी सिस्टीम असावी की जेणेकरून सामान्य माणसाला प्रोटेक्ट होण्यासारखं धोरण असावं की त्याला ते घर मिळावं. पण डेव्हलपरला रिझनेबल प्रॉफिटला कुणीही ऑब्जेक्ट करत नाही, पण रिझनेबल प्रॉफिट हा प्रकार राहिलाच नाही. म्हणजे लुटण्यासाठीच आपण आहोत, हे शहर लुटण्यासाठी आहे आणि आपण कुणी त्याच्या बाबतीत काही बोलत नाही. त्यामुळे त्यांची लूट कायम होते. सर, विविध मार्गाने पुनर्विकासाच्या ज्या योजना मुंबईत राबवल्या त्या फसल्या तर जवळपास तुम्ही सांगा त्याच्यावर. हो, असं असताना सरकारने आता स्वयं पुनर्विकास नावाचं नवीन एक स्कीम आणलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं सरकारच करत आहे, सगळं पुढे करत नाही, स्वयंविकास ही उत्तम योजना आहे. स्वयंविकासाचं सोल्युशन 20 वर्षापूर्वी स्वयंविकासाचा उगम कुठे झाला ते सांगतो. मुंबईच्या प्रश्नांवर अभ्यास केल्यावर यातून मार्ग काय आहे, तर आंतरराष्ट्रीय परिषद जी हाऊसिंगची झाली बॉस्टनमध्ये, त्याच्यामध्ये पुनर्विकासचा पेपर मी वाचला, माझ्या नावाचा. म्हणजे मूळ संकल्पना ही माझी, की बाकीची पात्र नाटकातली सेम ठेवून बिल्डर हा प्रकार त्यातून बाजूला सारावा आणि प्रॉफिट आहे ते सर्व लोकांमध्ये वाटावं. ही संकल्पना स्वयंविकासाची, ती उत्तम. पण स्वयंविकासाचा GR 13 सप्टेंबर 2019 आला. आज आपण 2026 7 वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. कारण प्रत्येक वेळेला त्याची अंमलबजावणी करायला निघाले की बिल्डर म्हणणार नको नको, मग ठीक आहे, मग नको नको, मग त्याची किंमत, मग ठीक आहे, मग आता नाही त्याची अंमलबजावणी करायची. म्हणजे स्वयंविकास हे केवळ वाघ आहे असं दाखवून पैसे काढण्याचा प्रकार आहे की काय. पण आम्ही ह्या GRचा वापर न करता मी स्वतः वैयक्तिक राबवलेत स्वयंविकासाचे. फक्त 2 उदाहरणं देतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे. शेल कॉलनीमध्ये चित्रा सोसायटी नावाची सोसायटी. या सोसायटीमध्ये प्रत्येक रहिवाशाला 380 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे, होता. त्यांनी बिल्डरांना बोलवलं. कोणताही बिल्डर, म्हणजे सगळे 24 बिल्डर आले, त्यांचे टेंडर्स घेतली. कोणताही बिल्डर 515हून अधिक एरिया द्यायला तयार नव्हता. आणि 515च्या बिल्डरवर बरोबर त्यांचा करार निश्चित होणार असं ठरत होतं एकंदरीत, की 550 स्क्वेअर फीट त्यांना आपण घ्यायचे. काही लोक माझ्याकडे आले, मी त्यांना स्वयंविकासाची संकल्पना सांगितली. हे आता फॅशन स्वयंविकासाची आली त्याच्या आधीचा हा प्रकार आहे. म्हणजे हे आता काय, एखादी गोष्ट चालते आणि सक्सेस होते म्हटल्यावर त्याला क्रेडिट घेणारी भरपूर असतात, त्याचाच हा प्रकार आहे. तर मी त्यांना स्वयंविकास समजावून सांगितलं. आधी त्यांना पटलंच नाही की असं होईल म्हणून. नंतर 2 किंवा 3 मीटिंग्समध्ये झालं. आज प्रत्येक रहिवाशाला, जिथे बिल्डर्स 515 देत होता, ते नवीन बिल्डिंग झालेली आहे. मुंबईत उत्तमात उत्तम बिल्डिंगचं उदाहरण जर असेल तर चित्रा सोसायटीचं उदाहरण आहे. 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया प्रत्येकाला मिळालेला आहे. इतकंच नव्हे तर मिळालेल्या प्रॉफिटमधून दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक रहिवाशाला कायम मिळत राहणार. हा स्वयंविकास. मुलुंडला मिठागर रोडला पूर्वरंग नावाची सोसायटी,
आणि पूर्वरंग ही मिठागर रोड स्टेशन पासून फार जवळ नाही. मुलुंड सारख्या ठिकाणी दलदलीतली जागा, 370 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया. त्यांनाही स्वयंविकास समजावला. इतके प्रश्न होते की रात्री 2:30 वाजेपर्यंत ते मला मीटिंगमधून सोडेच ना, सगळे प्रश्नच विचारत होते. त्यांनी मान्य केलं. आज मुलुंडमधली सगळ्यात उंच इमारत त्यांची स्वयंविकासात उभी राहिली. 1 पैसा कर्ज कोणाकडूनही न घेताना या इमारती आम्ही उभ्या केल्या दोन्हीही. आणि आज त्यांच्याकडे 1150 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आहे आणि 40 लाख रुपये प्रत्येक मेंबरचा कॉर्पस निधी आहे. हे कोणता बिल्डर देऊ शकत होता? त्यांना 500च्या वर कोणताच बिल्डर देत नव्हता आणि 2 लाख रुपये कॉर्पस. हे झालं. हे झाल्यावर माझी नेमणूक मुंबई बँकेनी त्यांचं स्वयंविकासाचं धोरण लिहिण्यासाठी म्हणून माझी नेमणूक केली. मुंबई बँकेमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर आणि चेअरमॅनच्या जवळ मला केबिन दिली आणि मी लोकांना बोलवून मुंबई बँकेकरता आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेकरता धोरण मी तयार केलं आणि ते मी लिहून दिलं. त्याच्या आधी मुंबई बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना स्वयंविकास कशाशी खातात याच्याविषयी देखील माहिती नव्हती. आलं का लक्षात? आणि हे माझ्या सहीनं ते मी धोरण त्यांना लिहून दिलं आणि त्यांनी ते धोरण मंजूर केलं. आज मलाच त्यांनी स्वयंविकास शिकवला असं देखील ते सांगायला तयार आहे. तो भाग वेगळा. पण म्हणजे ह्याचा अर्थ कोणाच्या मदतीशिवाय सक्सेसफुल झालेल्या योजनेला अनेक मानकरी असतात आणि त्यांनी त्याचं श्रेय घ्यावं ना, माझी काही अडचण नाही. पण लोकांना फायदा मिळवून द्यावा. पण फायदा मिळत नाही ही माझी खंत आहे. मला तोच विचारायचा होता मुद्दा. पॉलिसी अंडर तुम्ही आता सांगितलं स्वयंविकास म्हणजे असं सोसायटीने करण्याचं महत्व. पण बँक, मुंबई बँक तुम्ही उदाहरण घेतला. मुंबई बँक स्वतःच याच्यामध्ये एक बिल्डरच्या भूमिकेत सध्या जी वागत आहे ते कितपत सक्सेस होऊ शकतं? नाही, पण माझ्या स्कीम मध्ये मी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेलंच नाही ना. पण आता ही जी स्कीम तुम्ही आता ते काय लोकांना घे ना भाऊ, मी कर्ज द्यायला तयार आहे, आम्ही सगळं करून देऊ, तू काही करायचं नाही. म्हणजे मंदिराच्या बाहेर मुलांना बसवणारी लोक त्यांना लुळी पांगळी करून बसवतात, तसे या सोसायटींना स्वयंविकास करणाऱ्यांनाही स्पून फिडिंग करण्याचा प्रकार चाललाय की काय, अशी परिस्थिती आहे. ह्याची आवश्यकताच नाही. 2च गोष्टी त्यांना पाहिजेत स्वयंविकासाच्या सोसायट्यांना. त्यांना जर कुठे अडचण पैशाची आली तर फायनान्स कुठून यावा हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न भ्रष्टाचार अप्रुव्हल्समध्ये आहे, तो होऊ नये. या 2च गोष्टींचा त्यांचा हे. पूर्वी महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन होतं, जे सर्व कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना कर्ज देत होतं. ओघाच्या काळात बिल्डर आल्याने ते बंद झालं. मी अमेरिकेत जाऊन वर्ल्ड बँकेशी चर्चा करून 20,000 कोटी स्वयंविकासाला ते द्यायला तयार आहेत. त्यांच्याकडून तसं पत्रही सरकारकडे आहे. सरकारने केवळ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशन रिवाईव्ह करावं, म्हणजे ती अजून बंद केलेली नाही पण त्याच्यात कामच नाही. आणि ते पैसे वर्ल्ड बँकेचे तिथून घेऊन तिथून लोकांना, सोसायट्यांना डिस्बर्स करावं, की जेणेकरून, मात्र त्याच्यात भ्रष्टाचार असू नये की माझे 2%, माझा आर्किटेक्ट घ्या, माझा PMC घ्या, म्हणजे त्यांच्या माध्यमातून मी सांगितलेल्या माणसाचं कॉन्ट्रॅक्ट घ्या, त्यांच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा मार्ग हा होऊ नये. याची काळजी सरकारने घेतली तर ती योजना. ते प्राधिकरण जे आलंय स्वयंप्रेरणा विकासमध्ये, त्याच्यामध्ये ह्याच अटी आहेत की प्राधिकरण पॅनलमेंट करेल आर्किटेक्टचे वगैरे सगळं. नियोजन प्राधिकरणाचा अधिकार, नियोजन प्राधिकरण ते आहे सगळं. तोच तर प्रॉब्लेम आहे. मूळ कॉन्सेप्टला असली की काय म्हणाले? नाही, मूळ कॉन्सेप्टला दावेदार अनेक झाले, बाकी काही नाही. पण आजही मूळ कॉन्सेप्टनी स्वयंविकास करायला काही अडचण नाही.
आम्हाला तुमच्याकडून कोणत्याच कायद्याची आवश्यकता नाही आहे. त्या परिस्थितीत आम्ही आजही करू शकतो. तुम्ही फायदा द्यावा अशी सूचना आम्ही केली, तुम्ही ते मान्य केलं, पण अजून फायदे दिलेच नाहीत. आणि आत्ता ते जर फायदे हवे असतील तर या मार्गाने गेलात तरच फायदे होतील असं सांगितलेलं आहे. असो ना, तुम्ही काही त्या मार्गाने तरी निदान करून द्या, पण तेही होत नाहीये. बिल्डरांना सांगायचं की बाबा हे आता प्राधिकरण येणार तुमच्यावर, मग ते बिल्डर जाऊन भेटणार, असं आहे ते. मुंबईत सद्यस्थितीत किती स्वयंपुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत? 27 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. 120 सोसायट्यांमध्ये स्वयंविकास होऊ घातलेला आहे, म्हणजे विविध स्तरावर. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1830 सोसायट्यांनी स्वयंविकासाचे ठराव मंजूर केलेले. आणि जवळपास प्रत्येक सोसायटीत मी स्वतः जाऊन, आता गंमत बघा, एक गोरेगाव ईस्टला नाव नाही सांगत सोसायटीमध्ये मी खूप मेहनत घेतली, खूप म्हणजे 50 एक जनरल बॉडी मीटिंग्सला गेले. आणि हे मी करण्यासाठी फी घेत नाही किंवा काही चार्ज, एका पैशाचा देखील चार्ज करत नाही मी या सर्व स्वयंविकास सोसायट्यांना मदत करण्यासाठी. हे मी माझं काही समाजाला देणं लागतं असं समजून हे मी करतो. रोज कोणत्या ना कोणत्या तरी सोसायटीत जाऊन त्यांना हे समजावण्याचं काम करतो. तर मी त्यांच्याकडे जायचो. त्यांची मूळ अट 9 मीटरचा रस्ताच त्यांच्याकडे नाही, त्यामुळे ते होणंच शक्य नाही असं लोकांनी सांगितलं. आणि अशक्यप्राय गोष्टीतून खूप, म्हणजे आर्किटेक्ट असल्यामुळे अनेक गोष्टींचा विचार करून मार्ग काढला आणि खूप केलं. काय केलं ते सांगायचं. आणि म्हणजे मी जर त्यांना इतकी मदत केली नसती तर त्यांची बिल्डिंग कधी उभीच राहू शकली नसती. इतकं काम केलं. उद्घाटनाच्या दिवशी इन्व्हिटेशनमध्ये माझं नावही नाही. तर मी त्यांना, माझ्याकडे आले ते आमंत्रण द्यायला, म्हटलं याच्यात माझं नाव नाही का बरं? ते म्हणाले खरं सांगू, ते पेंडॉल लावायचा त्याला 2.5 लाख रुपये खर्च होता आणि त्याच्याकरता नी सांगितलं की हा खर्च आम्ही करू. आणि इन्व्हिटेशन, एकेका इन्व्हिटेशनला 150 रुपये खर्च आहे. ते म्हणाले 500 लोकांना द्यायचं. तर ते आम्ही आत्ता बिल्डिंग बांधतोय, आमची घरामध्ये फर्निचर करतोय, तर त्यांनीच ते छापून दिलं. त्यांनी तुमचं नाव गाळलं. आम्ही दिलं होतं त्याच्यात तुमचं नाव. म्हटलं असू द्या, हरकत नाही. म्हणजे त्या जागेवर कसं जावं हे माहीत नसणाऱ्या लोकांनी ती बिल्डिंग आपण कशी बांधली याच्यावर भाषणं दिली त्या सभेमध्ये. तर म्हणजे तुमचं म्हणणं असं का प्राधिकरण आता जे आहे स्वयंपुनर्विकास, त्यांना नियोजन प्राधिकरणाचे अधिकार द्यावेत की द्यावे नाही? नाही, प्रश्न स्वयंविकास ही संकल्पना चांगली आहे, पण ती कशी राबवावी ह्याच्यावरच सगळं आहे. ती जर योग्यपणे राबवलं तर मग चांगली माणसं असतील, प्रामाणिक माणसं असतील तर त्यांना वाटेल तितके अधिकार द्यावे. पण प्रश्न प्रामाणिकतेचा आहे ना. माणूस, आपण जर ह्यातून शेवटी काय होतं, आता चित्रा सोसायटी जर वेगळ्या मार्गाने गेली असती तर त्यांना 1250 मिळाले नसते. तरीही बिल्डर देतो त्या 500 पेक्षा त्यांना कदाचित 800 मिळाले असते. पण हे 400 खाल्ले मधल्या माणसांनी असते. ते होऊ नये, त्यांना सर्व जो काय फायदा आहे तो त्यांनाच मिळावा, ही संकल्पना स्वयंविकासाची. की खर्च जाऊन जो काही उरेल तो सर्व लोकांना मिळाला पाहिजे. म्हणजे आर्किटेक्टला त्याचे 1.5% जे काही कन्स्ट्रक्शन कॉस्टचे आहे ते द्यावे. स्ट्रक्चरल इंजिनियरला 0.5% जे आहे ते द्यावं. PMC लागलाच, सगळ्या बिल्डिंगींना PMC लागत नाही, लागलाच तर त्याला 1.5% द्यावे, ते द्यावं. ह्याच्याकरता कोणी काही म्हणत नाही. हे सगळं करून उरलेला जो आहे तो पूर्ण मिळावा. पण नाही, माझाच हा माणूस तुम्ही घ्यावा आणि त्याच्याकडून त्याला 3% द्यावे आणि त्यातून मी 1.5% घ्यावा, असं कोण म्हणत असेल तर मग ती अडचण. म्हणजे नोकरी हे प्राधिकरणाचा मार्ग आला का? म्हणजे बिल्डर लूट त्यापेक्षा थोडंसं कमी घेऊ, पण ते जे सोसायट्यांना मिळतं स्वयंपुनर्विकासात त्याच्याऐवजी हे दुसरं लाभार्थी तयार झालाय का? स्वयंपुनर्विकासात बिल्डरांना देण्यापेक्षा अधिक त्यांना मिळतं याविषयी काही वाद नाही.
म्हणजे ह्या प्राधिकरणाच्या थ्रू गेलं तरीही अधिक मिळेल याविषयी वाद नाही. प्रश्न असा आहे की स्वयंविकासाची संकल्पना अशी आहे की जे काही खर्च जाऊन उरेल ते पूर्ण मिळेल, ते मिळते की नाही हा प्रश्न आहे. पैसे काढण्यासाठी ते नफा कमवण्यासाठी तयार झाले की कसं? सर आता सध्या आता गव्हर्नमेंटने 2 डिसिजन आणले. 50 एकरवरील झोपडपट्ट्या एकत्र Cluster. क्लस्टर करायचे. नंतर म्हाडातला 20 एकरपेक्षा अधिक असेल तर क्लस्टर. त्याच्यामध्ये संमती ही अट काढून टाकली, लोकांची संमतीची आवश्यकता नाही. आणि मग म्हाडाच्या जेवढ्या वसाहती आहेत त्या मॅक्झिमम त्यांनी CND कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी असं करून, म्हणजे एक प्रकारे सगळं जे चाललं आहे ते म्हणजे बिल्डर दार्जिनच आहे. अर्थातच हा सबंध प्रकार. समजा म्हाडानी ह्या सर्व कॉलनीज स्वतः घेतल्या आणि केवळ कॉन्ट्रॅक्टरला दिलं बांधकामाला आणि बांधकाम खर्च कंट्रोलमध्ये ठेवला. BDD 40. बीडीडी 40 सुद्धा त्यांनी शेवटी, आता जितके मुख्यमंत्री तितका बांधकाम खर्च वाढतो बरं का. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांनी जर पेपरमध्ये बांधकाम खर्च 3,500पेक्षा अधिक लिहिलं तर मी त्याला फेल करतो. म्हणजे मला किती जणांची माफी मागावी लागेल की इथे सरकारच जर बांधकामाचा खर्च 5,500 किंवा 6,000 मंजूर करते, याचा अर्थ आम्ही इतकं वर्ष दिलेलं शिक्षण चुकीचं किंवा आमच्यातच काहीतरी खोट आहे. लागत नाही हो इतके पैसे. आम्ही पूर्वरंग हे 2,900 मध्ये पूर्ण केलं, 35 मजल्याची बिल्डिंग आत्ताच. त्यामुळे बांधकामाला इतका खर्च लागत नाही. पण ते बीडीडी चाळ टाईप केलं आणि बांधकामाच्या खर्चावर कंट्रोल ठेवला तर ते मॉडेल योग्य आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे त्याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला परत 6,000 तुम्ही देणार असाल पर स्क्वेअर फीट, 3.5 किंवा 4 किंवा 4.25 त्याच्या ठिकाणी इतकं देणार असाल तर हे बरोबर नाही. सातारला आत्ता एक बिल्डिंग उभी राहिली, तो म्हणतो 2,100 मध्ये त्यांनी 9 मजल्याची बिल्डिंग साताऱ्याला उभी केली. त्यामुळे RCC बदलतं का, स्लॅब बदलतो का, फाउंडेशन बदलतं का, विटांची बदलतं, फक्त लेबरचा काय तो खर्च बदलतो. मग तो 2,100 मध्ये उत्तम क्वालिटीचं बांधून देऊ शकतो, मग मुंबईमध्ये 6,000 का लागावं? दुप्पट वाढवला का बीडीडीचा एक बांधकाम खर्च? आत्ता मला वाटतं किती लेटेस्ट किती दिलेत कॉन्ट्रॅक्टरला मला माहित नाही, पण माझ्या अंदाजानं ते मॅक्झिमम 4,000च्या घरात असलं पाहिजे. म्हणजे खरं तर द्यायला पाहिजे. आता किती दिलेत मला माहित नाही, पण ते वाढत जात आहेत असं मला कळतंय. आणि समूह पुनर्विकास हे जे स्ट्रक्चर नाही, समूह पुनर्विकासात एक मेजर प्रॉब्लेम असा आहे की उदाहरणार्थ ठाण्यामध्ये झालं, मी त्या आंदोलनातही भाग घेतला की ठाण्यात त्यांनी अनधिकृत बांधकामाच्या लोकांमध्ये अगदी रेग्युलर ज्या म्हाडाच्या कॉलनीमधल्या रेग्युलर सोसायटींना त्याच्यामध्ये टाकलं. तर ते म्हणाले नाही हे वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहोत, आम्ही यांच्यामध्ये नाही जाणार, आमचा वेगळा तुम्ही क्लस्टर करा, आमची हरकत नाही, पण यांच्या क्लस्टरमध्ये आम्ही जाऊ शकत नाही कारण सोशल रँकिंग सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, तर त्यांच्यामध्ये आम्हाला टाकू नका. शेवटी गव्हर्नमेंटला ते ऐकावं लागलं. तर ह्याच्यामध्ये कोई भी आओ, म्हणजे त्यामुळे तुम्ही झोपडपट्ट्यांचा क्लस्टर करताय हे मी समजू शकेन, पण तुम्ही वाघ आणि बकरी एका पिंजऱ्यात ठेवली तर पहिल्या दिवशी कदाचित हनीमून होईल, पण शेवटी कोण कोणाला खाणार हे उघड आहे ना. वरळीमध्ये त्या खासगी इमारती स्लम मध्ये आणायचा प्रयत्न केला गेला असंही, आणि मग क्लस्टर केलं. नाही, अनेक ठिकाणी का वरळीला का अख्खी BKCच गिळण्याचा प्रयत्न चालू आहे. BKC मध्ये भारतनगर नावाचा एक मोठा एरिया आहे, तिथे 5-6 हजार लोक. ही कोण? ही झोपडपट्टी नाहीच, ही कधीच झोपडपट्टी नव्हती. 76 साली ज्या वेळेला कत्तलखाना बांद्रा ईस्ट मधून हलवला गेला त्यावेळेला संजय गांधीच्या वेळेला बघा, कत्तलखान्याच्या परिसरात
जी माणसं राहत होती त्यांना अक्षरशः लॉक स्टॉक अँड बॅरल उचलून या दलदलीत नेऊन टाकली होती. ते दलदल होती तिथे, म्हणजे जमीन नव्हती किंवा बीकेसी वगैरे होईल याची कल्पनाच नव्हती. मग त्यांना टेम्पररी झोपड्यात ठेवलं. मग सरकारने असं ठरवलं की यांना आपण रेग्युलरली आपले भाडेकरू करू आणि त्यांना साईट अँड सर्व्हिसेस म्हणजे प्लिंथ बांधली, त्याच्यात त्यांचं घर किती हे डिमार्केट केलं, पाणी दिलं, ड्रेनेज लाईन दिली आणि म्हटलं वरचं तुम्ही बांधून घ्या. अशी लोक आली आणि रेग्युलर रेंट रिसीट म्हाडा घेत होती आणि म्हाडा कॉलनीमधली ती एक कॉलनी म्हणून जाहीर केली. ती आता स्लम म्हणून का, तर म्हाडा कॉलनीमध्ये आले तर 33.5 लागू होतो. 33.5 झालं की 550-600 स्क्वेअर फीट त्यांना द्यावं लागतं. स्लम मध्ये टाकलं की 300, म्हणजे बिल्डरला फायदा अधिक मिळवून देण्याकरता हे सगळं जे काय आहे ते नेमकं बिल्डरना फायदा मिळवून देण्यासाठीच हे केलं जात आहे. हे उघड आहे. बरं, हे म्हणजे राजकीय असं बोलायचं नाही, हे बिल्डर सर्व ठिकाणी आहेत बरं का. आणि याच्यात ज्या मुद्द्यावर मी भूमिका घेतो या मुद्द्यावर आणखी कोणी राजकीय पुढारी घेतच नाही भूमिका. त्यांना त्यांचे पोशिंदे जे बिल्डर आहेत ते थांबवतात. त्यामुळे मूळ मुद्दा, उदाहरणार्थ आता धारावीचा मुद्दा असा आहे की धारावीमध्ये जगणारा माणूस हा कसा जगतोय याचा कुणी अभ्यासच मुळी केला नाही. कोणाला धारावी मिळेल आणि कोण बिल्डर राहील हा तूर्त क्षणभर बाजूला ठेवूया. जे आपल्या घरी माती आणून मडकं बनवणार आणि ते त्या ह्याच्यामध्ये हे करून ते विकून कमवणार, त्यांना तुम्ही 36व्या मजल्यावर टाकलं तर त्याचे पोटपाण्याची काय व्यवस्था होईल. लिज्जत पापड टोटल धारावीमध्ये 7,300 बायकांना रोज सकाळी पापडाचं पीठ देतात. ती बाई आपल्या घरात जाऊन आतमध्ये असणारी खटिया ती बाहेर ठेवते, जिथे ऊन असेल तिथे आपली साडी किंवा जे काय असेल कपडा तो टाकते, ती पापड लाटून त्याच्यावर ठेवते, ऊन त्याच्यावर पडतं, कावळ्याने चोच मारू नये म्हणून ती उर्वरित साडी त्याच्यावर बंद करते. ते सुकलं की ते काढायचे पापड दुसरे ठेवायचे. संध्याकाळी तिने टोटल पापड घेऊन ती ज्या वेळेला जाते त्यावेळेला तिला पैसे मिळतात. आता तिचा जमिनीशी संबंध आहे तिच्या उत्पन्नाचा. आता तिला तुम्ही 10व्या मजल्यावर टाकलं तर ती खाली उतरून पापड सुकवणार कुठून. तुम्ही तिला तिच्या उदरनिर्वाहाची सोयच झाली नाही तर तिचं काय होईल. तुम्हाला माहित आहे की आपण सगळी जी केळी खातो ती तयार धारावीत होतात. धारावीत 700 कुटुंब अशी आहेत की जी घरामध्ये सिलिंगला हुक्स आहेत, त्या हुकला दोऱ्या बांधलेल्या आहेत सुंबाच्या आणि त्याला गाठ आहे आणि ह्या जळगावून किंवा इथून आलेली केळी ही त्याच्यात ते लटकवून ठेवतात आणि खाली 2 फुटापर्यंत काही नाही तिथे ते झोपतात आणि पूर्ण ही केळी आणि रोजची जो केळीचा भाग तो पिकतो तो गाडीवाला येतो आणि तेवढी केळी ते देतात. उर्वरित पुन्हा कच्ची केळी त्याच्यावर लावतात. तर आता यांना तुम्ही 21व्या मजल्यावर टाकलं तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय. माझं म्हणणं काय आहे की कोण हे बांधतं हा विषय नाही, तुम्ही त्यांच्याकरता करताय. शेवटी तुम्ही कोणाकरता करताय, धारावीच्या रहिवाशाकरता करताय का बिल्डरला फायदा देण्याकरता करताय. तुम्ही बिल्डरला फायदा देण्याकरता करताय, त्यांचं फक्त नाव आहे मम म्हणा असं आहे. ते त्यांच्याकरता कोणी करत नाही. त्यामुळे झोपडपट्टी वासियांकरता एकंदरीत झोपडपट्टी योजना करायची तर ती त्या झोपडपट्टी वासियाला त्याचा लाभ मिळेल ह्याची खात्री करूनच केली पाहिजे आणि ती करता येईल. ते काही कठीण नाही. सोल्युशन्स प्रत्येक ठिकाणी आणि फुल प्रूफ सोल्युशन्स आहेत. ते बसून
चर्चा करून त्यातून मार्ग काढता येईल आणि त्यातून म्हणजे मी पूर्ण कॉन्फिडेंट आहे, म्हणजे आहे त्या परिस्थितीत देखील मी कॉन्फिडेंट आहे की लोकांमधून जर मागणी झाली तर या प्रत्येक गोष्टीवर मार्ग आहे, सोल्युशन आहे, काढणं शक्य आहे, पण करणारे पाहिजे. म्हणजे धारावी पुनर्विकासात मूळ रहिवाशांचा जो उदरनिर्वाह आहे तो पूर्णपणे बंद होईल आणि ते बाहेर फेकले जातील असं वाटतंय. हे होणारच. आता तुम्ही लक्षात घ्या की अनेक विधवा बायका आहेत, मशीन आहे तिथे, त्या चामड्याची दुकानं आहेत. चांबड्याचं समजा ते थोडस ती घरामध्ये खिडकी काढते आणि त्याच्यात बिस्किटं आणि चॉकलेट ठेवते. मुलं शाळेत जाताना ₹2 देऊन ती बिस्किट, तिला दिवसाला किती मिळतात, 50, 60, 70 तिच्या खाण्यापुरतं ते मिळते. आता त्या एका बॉक्समधून तिचं जिणं जगतं. आता तुम्ही तिला दिलंतच घर, पण ती काय खाणार काय? म्हणजे तुम्ही जोपर्यंत आपण कोणाला घर देतोय त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार याचा अभ्यास तरी करा ना. कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट द्यावं, ते LNT ला द्यावं का अडाणीला द्यावं हा नंतरचा भाग आहे. म्हणजे मी तिथपर्यंत जातच नाही. मी म्हणतो की ह्या लोकांचं पुनर्वसन कोणाचं होत आहे, यांचं होत आहे ना. यांचं पुनर्वसनच होणार नसेल तर मग तुम्ही योजना कोणाकरता राबवताय? मॉडेलच चुकीचं आहे पुनर्वसन. एक्झॅक्टली. पुनर्वसनाचं मॉडेल हे ह्याचं केंद्रबिंदू ज्याच्या करता जो लाभार्थी आहे त्याचा विचारच तुम्ही केलेला नाही. यातून फायदा कोणाला किती मिळतोय हा विचार तुम्ही करताय. म्हणजे रहिवाशांच्या अर्थातच प्रत्येक पुनर्विकासाची योजना ही स्पेसिफिक बिल्डरांना मदत करण्याच्या दृष्टीनंच डिझाईन झाली, किंबहुना बिल्डरांनी तयार करून नंतर ती मंजूर झाली, असंच आहे. क्लास 2 टू क्लास 1 सुद्धा जास्त झालेलेच नाहीत ना कन्व्हर्जनचं, कारण ॲम्नेस्टी स्कीम येत नाही लिस्ट अप्रूव्ह होण्यासाठी. हो. त्याच्यामुळे ती पण यशस्वी झाली नाही. हो. धारावीमध्ये पहिल्या मजल्यावरती झोपडी वसनाचा विचार केलेला बाहेर, पण इतर ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये हा विचार होत नाही की तो करावा की नाही करावा. नाही, तुमचं काय मत आहे? माझं स्पेसिफिक मत आहे की सर्वांना घरं, मुंबईत आज राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, पुन्हा मी म्हणतो त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला घर देणं, म्हणजे फुकट नव्हे, त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला घर देण्याची तरतूद आपण करू शकतो विविध योजनांमधून. राहिलेल्या मग तो पहिल्या मजल्यावर राहिला का, दुसऱ्या मजल्यावर राहिला का, मग तुम्हाला हे निवडणुकीत सांगायचं आणि फुकट द्यायचं हे काही दिवस बाजूला ठेवावं लागेल. तुझी ऐपत जी आहे त्या ऐपतीप्रमाणे घर मिळेल. आज सांगा की तरुण मुलं IT मध्ये लागतात, ₹1,00,000 पगार मिळेल. 1,00,000 पगारामध्ये तुम्हाला घर मिळेल का? परवडणाऱ्या घरांच्या ह्या शब्दाची थट्टा चालू आहे. परवडणारं घर म्हणजे आता प्लॅनिंग कमिशन किंवा नीती आयोगाच्या डेफिनेशन प्रमाणे जाऊ, रिझर्व्ह बँकेच्या की 5 वर्षाचं वार्षिक उत्पन्न त्या व्यक्तीचं आहे, त्याच्यात त्याला घर मिळेल, ते परवडणारं. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हीच व्याख्या आहे. भारतीय सरकारने ती वापरलेली आहे, रिझर्व्ह बँकेने ती वापरली आहे. आता मी मुख्य सचिवांना सांगितलं की तुम्हाला ₹2,00,000 पगार मिळतो, तुम्हाला वर्षाला 24,000 मिळतो, 5 वर्षात तुम्हाला 1.25 कोटी मिळतं. तुम्ही जिथे राहता तिथे गॅरेज तरी 1.25 कोटीत मिळेल का? त्यामुळे राज्यामध्ये सगळ्यात अधिक पगार घेणाऱ्या मुख्य सचिवाला जर घर परवडणारं मिळत नसेल तर बाकीच्या कोणाला काय मिळणार? तर तुम्ही कसले परवडणारे घराचं हे करतोय? आणि मी सांगतो, म्हणजे यादी करा. मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळेला मी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन नाव नोंदवत असे. ज्याच्याकडे नोकरी असेल तो इंडस्ट्रियलिस्ट त्याच एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जाऊन नाव नोंदणी करत असे आणि मग एम्प्लॉयमेंट एक्सचेंज त्यांना एकत्र आणत असे. मुंबईमध्ये म्हाडानी सोडत काढली की 5-5 लाख लोक अर्ज करतात. याचा अर्थ मुंबईमध्ये कमाई असणारी पण बिल्डरची घरं न परवडणारे असे 12,33,000 लोक आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे
ज्यांना घर घ्यायचं आहे, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, पण बिल्डर जे अव्वाच्या सव्वा दरानं विकतात तेवढं द्यायला नाही, हे एका बाजूला ह्यांची यादी तयार करावी, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते. आणि दुसऱ्या बाजूला जे झोपडपट्टीत राहतात त्यांच्याकडे जमीन आहे आणि सरप्लस FSI पण पैसा नाही, किंवा चाळीत राहतात, जुन्या मोडकळी झालेल्या इमारतीत राहतात, त्यांना 20 पर्यंत FSI मिळू शकतो पण पैसा नाही. तर ते आणि हे एकत्र, यांची कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि त्यांची एकत्र करावी, त्यांना त्यांची घरं द्यावीत, यांना यांचं घर येईल. मुंबईत प्रत्येक माणसाला ज्याला नोकरी आहे त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याला घर देण्याची योजना करू शकते आणि ही अगदी स्मूथली होईल, कोणालाही त्रास न होताना. पण ती बिल्डरांच्या माध्यमातूनच राबवावी असं नाही. कॉन्ट्रॅक्टर आहेत, बिल्डरांनी कॉन्ट्रॅक्टिंगचं काम करावं, उत्तम बांधकाम करावं, किफायतशीर दरात द्यावं, त्यांना काम भरपूर आहे. एसआरएची मगाशी तुम्ही आकडेवारी दिली, एवढे वर्षात तर इतकीच गरज आली, 2 लाख म्हणालात तुम्ही. एसआरए स्कीम चालू राहावी का? उद्दिष्ट साध्य होते का बंद व्हावी? नाही, बंद करून चालायचं नाही. SRA लोकाभिमुख अशी SRA स्कीम करावी. आणि मी अगदी गॅरंटीनं सांगतो की 10 वर्षाच्या डेडलाईन मध्ये मुंबई झोपडी मुक्त करता येईल. कोणतीही एकही बोट कोणावर न उगारता हे लोकांच्या सहभागानं करता येईल, बिलकुल काही अडचण न करताना. मी अगदी छाती ठोकपणे सांगतो की करता येईल, पण ह्याच्यात मूलभूत बदल केले पाहिजेत. म्हणजे एक लक्षात घ्या, एकाच एक दहीसरला तुम्ही 15,000 रुपये पर फुटात विकतात, तिथेही तुम्हाला एकाच एक. बांद्र्याला तुम्ही 90,000 रुपये पर स्क्वेअर फीट मध्ये विकतात, तिथेही एका फुटाला एक. नेपेन्सी रोड मध्ये एका फुटाला एक. हा काय प्रकार आहे? तुमचा खर्च आणि तुमच्या रिटर्न मध्ये जोपर्यंत घ्या ना, 25% रिटर्न घ्या, माझी काही अडचण नाही, पण खर्च आणि मिळालेला नफा ह्याच्यात कुठेतरी बॅलन्स असतो, काहीतरी बॅलन्स असला पाहिजे ना. एकच योजना, दहीसरला पण ती योजना आणि मुलुंडला पण तीच योजना आणि कुलाब्याला ती योजना आणि नेपेन्सी रोडला तीच योजना, असं कसं चालेल? असं कुठेच जगात होत नाही. तुमचं म्हणणं की FSI रेडी रेकमेंडेशन आणि तुलना केली पाहिजे. नाही, कॉस्ट, त्यांची भाडी घ्या, त्यांचं शिफ्टिंग घ्या, जमिनीची कॉस्ट, अप्रुव्हल्सचे कॉस्ट, संस्थांना दिलेली कॉस्ट आणि बांधकामाची कॉस्ट, ही तुमची कॉस्ट. ही पूर्ण कॉस्ट तुम्ही भरत नाही, तुम्ही वित्तीय संस्थांकडून कर्ज घेता, त्यांचे पैसे तुम्ही ऍड करतात. ते तुम्ही मूळ जी रक्कम टाकली त्याच्यावर तुम्हाला किती प्रॉफिट पाहिजे, 25% पाहिजे, 30% पाहिजे, 35% पाहिजे, जे काय असेल ते घ्या. मग ह्या कॉस्ट मध्ये तुम्ही कोणाला विकणार? ही माझी ती यादी आहे ना, ज्यांच्याकडे घर नाही आणि ज्यांना घर विकत घेण्याची, ज्यांच्याकडे 1 कोटीचं कर्ज काढण्याची ऐपत आहे किंवा 1.5 कोटी, त्यांना द्या. म्हणजे ज्याच्याकडे ऐपत आहे त्याला घर किफायतशीर दरात मिळतं, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला घर मिळतं. दोघांचाही प्रश्न सुटतो, अफोर्डेबल हाऊसिंगचा प्रश्न सुटतो आणि झोपडपट्टीवासियाला घर मिळतं. पण त्याच्या नावानं कुणीतरी 20,000 कोटी कमवणार आणि सरकारी जमीन ही लुटणार, लुबाडणार, हे बरोबर नाही. तुम्ही सांगितलं ते फायनान्स कॉर्पोरेशन गेलं ना, आता त्याच्या जागेवर भाजपचं कार्यालय उभं राहते. कागदावर आहे ते, पण आता जागाही गेली ती. नाही, ठीक आहे, जागा गव्हर्नमेंटला भाड्यानं जागा घेणं, आता नवीन एअर इंडियाची बिल्डिंग गव्हर्नमेंटकडे आली आहे, त्याच्यात देतील, तो प्रश्न नाही. पण ती रिवाईव्ह करता येते. वर्ल्ड बँकेनी स्पेसिफिक सांगितलेलं आहे 20,000 कोटी स्वयं विकासाला आम्ही देऊ. म्हणजे हे सोल्युशन्स गव्हर्नमेंटकडे उपलब्ध नाहीत अशातला प्रकार नाही. पण हे करण्यामागे हेतूच जर वेगळा असेल तर मग काय करता येईल?